तर कशा आहेत तुम्ही? ठीक, मी पण बरे. तर आपल्याला ना इडली बनवायची, इडली आणि सांबार. तर त्याच्यासाठी ना 2 दिवस आधीपासूनच सगळी तयारी करायची असते. म्हणून ना आज भिजवणार आहे मी. तर हे आहे 1 वाटी उडदाची डाळ आणि हे 3 वाट्या, 1 वाटीला 3 वाटी तांदूळ घ्यायचं. हे चांगले निवडून वगैरे घेतले आणि राशनचे तांदूळ आहे, मोजूनच घेतले होते मी 3 वाट्या. आणि अर्धा चमचा मेथी, ते चांगलं धुवून घ्यायचं. हे 2 पाण्याने चांगलं धुवून घेतलं मी. हे ना चांगलं तांदूळ धुवून घेतलेलं आहे मी आणि ना 1.5 तांबे पाणी टाकून भिजायला ठेवून दिलं. आता दुसऱ्या दिवशी वाटायचं. हे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. डाळ आणि तांदूळ मी ते एकदम छान असे भिजले आहे. तर आज मी हे मिक्सरमध्ये काढणार आहे. चला दाखवते. वाटताना ना याच्यामध्ये जास्त पाणी नाही टाकायचं, मग ते पातळ होतं बेटर. एकदम थोडंसं घ्यायचं. तर मला असं वाटतं की आज संध्याकाळीच करेन मी एखादं, कारण की ना ऊन आहे ना, तर लवकर फर्मेंट होऊन जातं ते. हिवाळ्यात लागते 3 दिवस, पण आज संध्याकाळ 5-5:30 वाजेपर्यंत एकदम छानसं फर्मेंट होऊन जाईल. तर बघू. एकदम असं थोडंसंच पाणी घेणार आहे मी आणि आता वाटून घ्यायचं. तो पूर्ण झालं बरं का. आणि असा डबा घेतला, जरा मोठा डबा घ्यायचा, म्हणजे नाही फर्मेंट झालं ना ते असं फुलतं, मग सगळं बाहेर सांगतं, म्हणून मी मोठा डबा घेते. आणि थोडंसं पाणी टाकून गेलेलं आहे आणि याला नाही एकाच डायरेक्शनमध्ये चांगलं फिरून घ्यायचं असं. ते पूर्ण झालं बरं का. ना त्याला झाकण लावून ठेवून देणार आहे झाकून. तर ना हिवाळ्यामध्ये ना 3 दिवस लागतात, म्हणजे लागतातच. कधी कधी 3 दिवससुद्धा होत नाही. हिवाळ्यात होतच नाही. पहिली गोष्ट तर लवकर फर्मेंटच नाही होत ना, कारण त्याला गरमी नाही भेटत. पण आता उन्हाळ्याच्या दिवसात आहे ना, सकाळी तुम्ही टाकलं आणि दुपारी जरी दळलं आणि संध्याकाळी पूर्ण रेस्ट भेटतं, त्या फर्मेंट होऊन जातं ते. तर तुम्ही दुसऱ्या दिवशी लगेच करू बी शकता. पण आज मला वाटलं होतं की नाही व्हायचं फर्मेंट, कारण की संध्याकाळच्या टायमाला थोडं थंड असतं, पण होतं आहे. तर मग झालं आज दुपारपर्यंत. जर हे तर मी दुपारीच तुम्हाला सगळं दाखवणार. जर नाही झालं तर मग उद्या सकाळी मी तुम्हाला सांबार, चटणी आणि इडली दाखवते. चला, फर्मेंट झालं आहे. आता आपण सांबारची तयारी करू. आधी 1 वाटी डाळ, 1 टमाटा कापून टाकला, 2-3 मिरच्या, मग जसं लागेल तसं पाणी. आता याचे 3 शिट्या करून घेणार. बारीक काही विसरले मी. शेवग्याच्या शेंगा टाकणार आहे आणि भोपळा. चवीनुसार मीठ, थोडंसं आहे ना खाता सोडा टाकणार आहे. याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. मध्ये ना थोडंसं तेल टाकणार आहे, म्हणजे चांगलं फुलतं. चांगलं मिक्स करून घ्यायचं. इडलीच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून आहे ना, त्यामध्ये थोडं चिंच टाकणार आहे, कारण की भांडं काळं नाही पडलं पाहिजे. आता पाणी उकळून द्यायचं चांगलं. इडलीच्या भांड्याला ना तेल लावून घ्यायचं चांगलं. त्याने बॅटर टाकून घ्यायचं. त्या भांड्यांमध्ये बॅटर टाकून घेतलं. इकडे पाणी बी चांगलं उकळलं, त्याच्यामध्ये ठेवून घेऊ. कमी गॅसमध्ये ना 10 मिनटं शिजून द्यायचं. याला गूळ आणि चिंच टाकून ना भिजायला ठेवणार आहे. पण चांगलं शिजलंय. जिरी, मोहरी, हिंगा. जिरी मोहरी चांगलं तडतडलं ना तर त्यात लसूण टाकायचं. थोडं परतून घ्यायचं लसूण. चांगलं परतल्यावर आहे ना 2 छोटे कांदे मी कापून घेतलेले, ते टाकून घ्यायचं आणि चांगलं परतून घ्यायचं याला पण. त्याच्यामध्ये ना थोडे घरचे मसाले टाकायचे. हे लाल तिखट आहे, मसाला घेतला आहे. 3 पॅकेट आहे, 5 वाले नसतात का ते वाले. चांगलं परतून घ्यायचं. सांबार मसाला टाकल्याच्यानंतर हळद टाकायची. परतून झाला त्याच्यामध्ये डाळ टाकायची. त्याच्यामध्ये ना चिंच आणि गुळाचं पाणी टाकायचं. मीठ. याला चांगली उकळी येऊन द्यायची. सांबार तयार आहे.
ह्यामध्ये ना कोथिंबीर टाकून घ्यायची, चांगलं मिक्स करून घ्यायचं. छान असं सांबार तयार आहे आपलं. इकडं आपली इडलीसुद्धा तयार आहे. तयार आहे आपली इडली. हे बघा, सॉफ्ट सॉफ्ट आहे एकदम. तयार आहे आपली इडली, सांबार आणि चटणी. तर चटणीचा व्हिडिओ नाही टाकला कारण की व्हिडिओ खूप मोठा होता आहे, म्हणून. एकदम छान असं बनलेलं आहे आणि मी जसं सांगितलं तसं बनवा. उन्हाळ्यात तर काही प्रॉब्लेम नाही, पण हिवाळ्यात त्यांना थोडं जास्त दिवस लागत आहेत आणि वेळ बी जास्त लागतो. तर सांगा मला कमेंटमध्ये कसं वाटलं तुम्हाला. तसं तर माझं खूपच फेवरेट आहे इडली सांबार. त्याने मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कसं वाटलं हे वाला व्हिडिओ. तुम्हाला मी म्हटलं होतं मला इडली सांबार खूप छान येतं, मी तुम्हाला नक्की दाखवेन. तर उन्हाळ्यात त्यांना एकदम फेवरेटच आहे आणि लवकर फर्मेंट होतं आणि शरीरासाठी चांगलं पण आहे ना. फर्मेंट झालेल्या गोष्टी आपण खायला पाहिजे. तुम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला प्लीज, मला खूप गरज आहे. आज पहिल्यांदाच मी म्हणणार आहे तुम्हाला की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या प्लीज. बाय बाय. तुम्ही पण बनवा खा. बाय.